खूपच घाई करता बाबा तुम्ही. आता कंट्रोल होत नाही सर. आपल्याकडे रात्र आहे ना. आता रात्र मित्र काय नाही. आता हीच रात्र समजायची. अच्छा. कामाला लागायचं. चला कुलपाची चावी हरवली. आता कुलप तोडायची पाय आली. चला आता कुलप तरी तोडीतो. बाबूराव, बोल ना. माझं एक काम होतं तुमच्याकडे. काय? उठा ना, सांगते. काय? ऐका ना. बोल ना चांदणी. मी काय म्हणते. बोल ना चांदणी. काय म्हणतेस? अगो बाई, आज तुम्ही तर लयच क्यूट दिसताय. हो का? खरंच. काय म्हणतेस? हा. तुमच्या हातात तर आता काही बी राहिना झालंय बघा. कस काय? हात आहे ना. बस असं वाचका येतो वाचका. कस काय? हात आला. कस काय? म्हणलं चांदणी आली ना आता. मग मी करते की तुमचे हात बराबर. बाबूराव, अच्छा. ऐका की. बोल ना. तुम्ही काही सांगितलंच नाही मला मी आज कशी दिसते. अगं तू आज अशी दिसते ना. कशी? एकदम ब्युटिफुल. मला माहितीये आपल्या गावात बाबूरावच असा एक व्यक्ती आहे जो की मला कमेंट देतो की चांदणी तू लय भारी दिसतीस म्हणून. हो ना. म्हणून मी तुम्हाला शोधत शोधत इकडं आले विचारायला. फक्त एवढंच विचारायचं होतं का? नाही, अजून लय विचारायचे. हो का? विचारू? विचार. मी काय म्हणते, काय? कधी तुम्ही असं विचार करत नाही का माझ्याबद्दल? अगं मी रात्रीचा विचार करतो, दिवसाचा विचार करतो. म्हणजे तुझ्याबद्दल. पण कसं आहे वेळ येत नाही ना. बरं ऐका की, आज लय मोठी वेळ आली तुमच्यावर. काय बोलते? काय बोलते चांदणी तू? अरे वा. बोल. तुमच्यासाठी ना एक खुशखबर आहे. काय? देऊ? दे. नक्की? खरंच. मला एक सांगा अगोदर, काय तुम्ही माझ्यासाठी काय काय करू शकता? अगं तुझ्यासाठी सगळंच करील. तो म्हणायचं मी करायचं. नक्की? हो. प्रॉमिस? हा. प्रॉमिस करा. प्रॉमिस बस. ओके. हो. मी काय म्हणते, काय? आता तुम्ही माझ्यासाठी तर काय बी करायला तयार आहे. तर मग मला ना तुम्ही आवडता. हो काय? अरे वा. एक पप्पी दे ना मग. अहो तुमची खुशखबरी तर आहे का तुम्ही? सांगू का? सांग ना. हा. मी काय म्हणत होते, तुम्ही बघा आता माझ्यासाठी काय बी करायला तयार. हो. मग आता तुम्हाला मी आवडते. हो. मी बी तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे. अरे वा. हाय की नाही खुशखबरी तुमच्यासाठी? मग तुम्ही माझ्यासाठी काय बी करायला तयार आहे ना? हो. तर मग माझ्यासाठी एक छोटस काम करा. काय? मला ना म्हणजे माझं एक काम आहे. अगं बोल गी. तुम्ही मला फक्त 5,000 रुपये द्या. 5,000 रुपये फक्त? हा. काय माहिती म्हणा 5,000? म्हणजे तुम्ही देणार म्हणलं? मग कधी पण. तर मी काय ऐक, मी तुला 5,000 देणार. बरं त्या मोबदल्यात मला काय देणार? आताच तर बोलली मी तुम्हाला. मला आता जागेवर तुम्ही 500 रुपये द्या. माझं जे काम आहे ना ते काम मी करून घेते. आणि तुम्ही म्हणाल ते मग तुम्ही भेटू रात्री. मग संध्याकाळच्या जेवण लगेच? खरंच? हा. घरी कोण नाही राहत? कोणीच नाही, माझा नवरा गेलाय. हा याला आता लय दिवस येणार नाही. अरे वा. तुला फक्त 5,000 लागायचा ना? बरं पण दुसऱ्या कोणाक मागू नको आता. एवढं 5,000 होईल ना? बाबूराव तुम्हाला माझ्यावर भरोसाच नाही का? भरोसा आहे ना. चांदणी द्या मग. लगेच देऊ ना? हा. बरं.
बरं हे बघ चांदणी, मी तुला पैसे देतोय खरे, पण मी संध्याकाळचे येणार आहे. बाबूराव, मी कसं काय तुम्हाला नाराज करीन बरं? आणि तसं वाटत असेल ना तुम्हाला, राहू द्या मग तुमचे पैसे. बरं असं नको, नाराज नको. हे बघ तुला पैसे देतो काय, आणि मग हे बघ मी संध्याकाळचे येणार हा. या ना बाबूराव, मी कुठं तुम्हाला बोलले की नको येऊ? आता मीच तुम्हाला नेवता देते आणि तुम्ही मला असं बोलताय. हा मग तेच. हा हे बघ आहे 5,000 मोजून घे. मला तुमच्यावर भरोसा आहे ना बाबूराव, असं काय करताय? बरं मी काय म्हणतो, आता 5,000 दे मला, आता एक पप्पी दे. बाबूराव जाते ऐका ना, एवढा काय उतावळेपणा करताय? संध्याकाळी घरी येणार आहे ना तुम्ही? मला ना दमच नाही घेत त्याच वेळेस. बरं ऐका ना. एकच संध्याकाळी ते घेणारच मग करा मी. हा पण इथे नको, आपण कुठे थांबलोय माहितीये ना तुम्हाला? कुठे? अहो मोकळं माझं शेड आहे, माझं गोडवण आहे ना. हा पण मग तुमच्या गोडाऊन मध्ये किती काम करणारे लोक आहे. कोणीच नाही रे, आपण दोघं कोण आहे? तुम्हाला नाही माहिती, मला येता येता लय जणांनी बघितलंय. ऐका ना, तुम्ही संध्याकाळी या ना, ऐका ना प्लीज प्लीज. चांदी येतो मग. किती वाजता सांग संध्याकाळी? संध्याकाळी ना, माझा नवरा तर तसा नाही, कधी पण या, संध्याकाळ झाल्यावर आपण हा? हाय ना? हो, चालेल. या मग येते मी. घालले बाय बाबूराव. हाय आईला आता दिले, आता चांदणी का 5,000 झाली सोय, आता आपल्याला काही टेन्शन नाही राहिलं. चायला ये मावाली बायको बघूल्या तोंडाची, लय तोंड करते, जा उठावं का उठत नाही, सारखी मोडदेव आणि पडेल राहते. आता काही हिची गरज नाही राहिली. जातो आता बायकोला सांगतो, तुझी गरज सुद्धा नाही राहिली आता मला. तुला राव वाटलं तर राह, नाही तर तो वापस सांग निघून जाय. हॅलो, बबनराव बिशीचं काय करताय? मागच्या वेळेस पण लेट दिली. हा ह्या नंबरला पाठवली तर चालते. ओके ओके ओके. आणि या 7ला बरं का? हा रामभाऊनं जेवणाचा प्लॅन केलाय. हो हो चालते चालते चालते. पण ठेवू का जरा, काम आता महत्वाचं जरा. हां हां हां. बबनराव करू की, वर्षाची तुकडा आहे ना, देऊन टाकू. हां चालतंय, जरा जरा महत्वाचं काम आहे. हां हां ओके ओके. बोलली की चांदणी? दौलतराव, तुम्ही मला बघून पण फोनवरच बोलत होता. अगं आता त्याला म्हटलं मी महत्वाचं काम आहे, आता तुला इग्नोर. चांदणीला बोल की काय काम आहे? आज तुम्ही तर लयच हँडसम दिसताय. हे बघ चांदणी, दौलतरावची स्टाईलच आहे बघ, हँडसम राहणं. नुसता वरनं हँडसम नाही, मनानं बी हँडसम आहे ग. बोल काय काम काय होत? काय नाही, असंच फिरत फिरत आले होते आणि म्हटलं यार एवढं हँडसम इथे कोण आहे बघाव म्हणून मी तुमच्या जवळ आले होते. ओ माय गॉड, तुम्ही दिसलात, खरंच खूप हँडसम दिसताय. हो ना? आता ब्युटिफुल लोकांबरोबर राहिल्यावर हँडसमच दिसणार ना. जमतंय की आम्हाला तुझ्यासारखं बोलणं, होय ना? म्हणजे हो, ब्युटिफुल लोक कोण गावात आहे का? 30 तोंड बघून तर मला कटाळा आला रोज. म्हणजे सारखं सारखं तेच 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 असं तुझ्याकडे बघितलं की जरा असं युनिक, जगात काही तर असं परिवर्तन झालं असं वाटतं का चांगली. आणि शेवटी नागेशला शब्द पण दिलाय ना आम्ही. नागेश? आय मीन तुझा रवी ग. ते लहानपणापासून त्याला नागेश नागेशची सवय झाली ग. दौलतराव, त्यांचा विषय काढून काय तुम्ही वाढवता इथं? मी कशी दिसते ते पण सांगा ना. एका शब्दात सांगितलं की ग चांदणी, शुक्राची चांदणी आहेस तू. फक्त चांदणी नाही, शुक्राची चांदणी. हो का? हो हो. मला वाटतं तुम्ही आज इतके हँडसम दिसताय. कसं असते, आज बिशी असली का नाही, हँडसमपणा ऑटोमॅटिक येतो. कारण का बिशीचा मेन मालकच आहे ना. म्हणजे बायकांची बिसी नाही, बायकांची चाललंय माझ्या प्लॅन मध्ये, म्हणजे डोक्यात आहे. मग बायकाची जर बिशी काढली तर तू घेते का लीड? हो घेईन ना, तुम्ही म्हणताय तर. लीड म्हणजे सगळा व्यवहार तू बघायचा, कसा हिशोब करायचा, कसे तुकडे पाडायचे, कधी घ्यायचे, ते मी सगळं तुला घरी येऊन निवांत मध्ये शिकवेल. ओके? घरी येऊन? मग कुठं बाहेर असं चौकात?
आता हे आपला आंबा आहे, आपलं शेत आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. बोल की. छान आहे डिझाईन. आपली चॉईसच चांगली असते ग. हो असं पारखून कुठली बी गोष्ट घेत असतो. आय मीन पारखायची सवय ना मला लहानपणापासूनच लागली ग. म्हणजे तुम्ही लहानपणापासून लईच जणांना पारखलाय वाटतं. कोणाला पण पारखायचं नाही ग. ज्याला पारखायचंय त्यालाच पारखतो ही दौलतराव. बरं बोल, काय काम काय होतं तुझं? मी ना असं म्हणजे आताच मी तुम्हाला बघितलं, तुम्ही इतके हँडसम दिसताय आज, तर माझी एक खुशखबरी द्यायची इच्छा होती तुम्हाला. खुशखबरी? अरे वा, सांग ना काय. ऐकायचंय ना? मग तुम्हाला पण माझी एक काम करावं लागेल. तुझं काम? आपका हुकुम सर आंखों पर. बोलो, काम क्या है बोलो खाली. खरंच? खरंच. किती चांगले हो तुम्ही. चांगलाच आहे चांदणे मी. बरं, मी एक खुशखबरी सांगते तुम्हाला. बोल बोल. मी काय म्हणते, आता कसं सांगू मी तुम्हाला. तोंडानं सांगायचं. काय मजाक करता तुम्ही. बोल बोल बोल, मला काम आहे, बोल पटकन. काय म्हणजे मी तुमच्या समोर असताना तुम्हाला काम आहे? अरे आज बिशी आहे. दौलतराव असं काय करताय? मी तुम्हाला खुशखबरी द्यायचं म्हणते आणि तुम्ही ऐकी कामाचं बोलताय मला. अगं पण दे ना, काय खुशखबरी आहे ते. फक्त द्यायची 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 बोलायला. इतक्या लवकर मी तुम्हाला खुशखबरी दिल्यावर तुम्ही माझ्यासोबत टाइम स्पेंड कसा करणार मग? आपल्या आवडत्या माणसासाठी ना या दौलतरावकडे टाइम असतो. नो लिमिट, नो लिमिट, टाइम टू टाइम. मग माझ्यासोबत बोला ना, कामाला नका जाऊ. आता अशा ठिकाणी बोलणं आणि एकांतात जाऊन बोलणं फरक असतो चांदणी. मग इथे तर कोण आहे? आपण दोघंच तर आहे ना. दौलतराव असं काय करता? असं नसतं. मांजराला काय वाटतं, आपण डोळं दाखवून दूध पितोय, कोणाला कळतच नाही. ऐका ना, काय? मला ना लय दिवसाचं सांगायचं होतं तुम्हाला. काय? तुम्ही मला आवडता. काय म्हणली? तेच तुम्ही ऐकलं ते. मी आवडतो? काय झालं? तू म्हणली ना मी आवडतो तुला. मला एक शेर सुचला ग. कोणता? आता हे टिप 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 बारिश चालू झाले ना. ये बारिश तो इतना ना बरस कि वो आ ना सके, वो आने के बाद इतना बरस कि वो जा ना सके. वा 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 वा. दौलतराव, किती छान शेर मारलाय तुम्ही. खरंच मला खूप आवडला. हो ना? शेर आवडला का दौलतराव आवडला? ते तर मला पहिलंच आवडतं. मी आत्ताच नाही सांगितलं का तुम्हाला. होय ना? मग मला एक सांगा, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? तू सांगायचं आणि या दौलतरावनं करायचं. फक्त बोल, तुला काय हवंय. खरंच? खरंच. प्रॉमिस करा मग. प्रॉमिस. ओके. आता तुम्ही माझ्यासोबत प्रॉमिस केलंय, तर मी म्हणाल ते ऐकाल? हो. मी काय म्हणत होते, काय? मला फक्त 10,000 रुपये पाहिजे. फक्त 10च. किती? 10. तुम्ही तर आता मला इतकं हे करता, इतकं प्रेम करता माझ्यावर. मी आवडते ना तुम्हाला पण. चांदणे, अगं 10,000 रुपये म्हणजे काय तुला थोडे वाटले का? आणि हा एकदम अर्जंटमध्ये? नाही ना अगं, आज बिशी आहे. दौलतराव, ऐका ना, तुमच्यासाठी हे 5 आणि 10 का खूप झालंय का? बरं असं काय करताय? बरं चांदणे, एक बोलू का तुला आता? एक नाही 2 बोला. हो. 10 काय, तुला 20,000 देतो. आता मी तर आवडतो बोलले ना तुला. मग आता आवडत्या माणसाला काय पाहिजे असते? एवढी आमची आवड. आमच्या संग फक्त
मनोमिलनाच्या 1-2-3 गोष्टी करा. हा मी आणखी एक खुशखबरी देणार होते तुम्हाला. काय? तेच तुम्ही विचार करताय ती खुशखबर देण्याच्या पहिलेच तुम्ही तुमच्या कळालं. तोंडाने बोलून दिलं. कळालं. भावना पोचल्या चालणे तुझ्या. खरंच. आता आम्ही तुम्हाला 20,000 देणार. तुम्ही आम्हाला खुश करायचं. दौलतराव इथेच कुठे सुरू झालात? सुरू नाही, अजून व्हायचंय. चल. तर मग आपण कुठे ते तरी बघा ना. मला ना अर्जंट लागताय पैसे. मला आता पैसे द्या आणि तुम्ही ना संध्याकाळी या घरी. फोन पे करतो तुला. ओ कॅश. फोन पे. ओ कॅश. दौलतराव कॅश देत नसतं कधी, फोन पे. दौलतराव असं काय करतोय? सांग नंबर, सांग. चल. का तोच नंबर तुझा? हा, जो तुमच्याकडे पहिला होता ना तोच नंबर. खुश? मी काय म्हणते, आज खूप हँडसम दिसतंय, तर असेच हँडसम बनून याल ना संध्याकाळी? नक्की. नक्की येऊ मग मी. बाय. येऊ. हो. बाय. दौलतराव, जन्नत में जाएंगे आज. काय बाई, एक नवरा चवणा धोत्याला पाचाची सगळे काम मलाच सांगते. मीच जशी ठेका घेतला घरात सगळ्या कामाचा. काय कोणाशी बोलत आहे रस्त्यानं? कोणा सांगू का तो? काय तू ये जार भरून आणायला गेली? तुला कोण आणून दिलं इकडे रस्त्यावर? मला काय हात मोडले माझे का हात नाही दिले मला कोणा देवाने? तुला ना? हा ए बाय, खरं बोला. खरं बोल खरं म्हणजे? बोल. मी काय पटवलं काय ते एखादं? पाठवलं का म्हणजे? मी मा डोळ्याने पाहिले. कोणाच सांग? कोणाला पाहिलं? त्याला तोंड बांधलं होतं. हे, तोंड बांधलं हा? होतं. मी काय लोकांच्या मागच उरू काय रे? मग चाल, तुला मला आता मला लागत नाही. तू लागत पहिले आई बापाच्याकडे निघून जाय. अगं थांबच नको. थांबू नको हा. म्हणजे? विचारलं काय बिचारलं काय? गावात चांगले इथून गेले तिकून येताना हा, कोणी कान भरले तुमचे? तुला म्हणजे काही काम सांगावं का नाही मी? हा, नुसता जार भरून आणायला लावला तरी तो हे चालूच घरात. हा, मग काय भरून आणलं त्याच्यात? हा, अरे पाणी आणलं तू. हा? पण तो कोण होता मला सांग? कोण होतं म्हणजे? कोणच नव्हता. तू सांगणार आहे का नाही? नाही तर हा? आता काय करतात? तेव्हा फट गेला तुला सांगतो. मला हा. आपल्या काय देवानी हा? कायला मग तुम्हाला माहिती काय? मला हा? का म्हणजे? यायची अवदास जावा तिची काय? अरे नीट हा? तोंडात बोलाव, नीट तोंड हा? बोलावा. आता बायको आहे तुमची लग्नाची, हा. घरात बसले. समजलं ना? मग घरात काय गोष्टी बऱ्याच लोकांसंग बोलत तिकडं. स्वतः बाहेर सांगून हा? करता तेव्हा जमत का? मी कोणाशी बोलतात दिसते तुला? बायाशी. हा, ती चालणे सांग किती बोलता आणता चांदणी संग मग काही संशय खाती माव. मग कसं काय संशय घाला मी बा? स्वतः पाहिलं आता. स्वतः बायला हा, म्हणजे? चाल निघून जा इकडं. मला काही जाणार. मला लागत नाही तू. हा, हो बरं, मला एक सांगा, तुम्ही इथून चांगले गेले जाताना मला म्हणले काय घ्यायचं काय नाही, तुला काय आणू काय नाही, आणि येताना कसं काय तावा तावा कुणी कान नाही भरलं? मी तुला येताना पाहिलं तू तिकडे बोलत होती. हा, या पा माझ्यावर कामाला संशय करायचा. मला कान भरायला मी काय लहान बारीक पोर नाही जरा. मी पण हा. बारीक पोरं नाही माग जायला. हा, नाही ना. हा नाहीच आहे. त्याला काय बारीक पोरच नाही लागत. मग कोण लागत? मधल्या वयाच्या जात्या पळून. हा हा, मग लयच तावा तावा बोलू राहिले गाड्या तुम्ही. तू पहिली नीट. मला लागत नाही सांगितलं तुला. मला लागत नाही हा. म्हणजे? घर घुसले नाही लग्न हा. केलं जर पब्लिक मध्ये. हा मी आता गावातून जाऊन येऊ जा तू घरात जर दिसते ना. हा, उभा फाडेल तुला मग. मी पण हा. सांगेन तुम्हाला उभं. परत मला सांगितलं नाही. हा सांगितलं नाही. मी उपाशी राहिले तर काही तरी नाही तर हाताने करू काही. मागत मला हा. म्हणायचे मला करून खाऊ घाल, मला हे कर मला ते कर. हा. हा, पाहिलं तो करणं पाहिलं खाणं पाहिलं. करणं पाहिलं खाणं पाहिलं हा. म्हणजे भेटली काय कोण ते गावात एखादी हा, काय टक्कर नीट बोल जरा नीट. नीट बोल म्हणजे हा? बेटाला काय वाटावं बसेल काय? लग्नाची बायको आहे तोंड हा. टाकायचं जा. हा समजलं बघूले ना? तोंडाचे बोलायचे पुढे पुढे बायकोचं तोंड भगुला हा. वाटताय ना, आणि भारी जाऊ त्या आता. दुसऱ्या बायचं तोंड गुलाबाच्या फुलावर वाटताय ना. ए चहा मुळात येशी का काय बन बन करताय जाऊ का नको लगेच? लगेच नाही का बरं का देख. चालणे. मला माहित होत तू एक ना एक दिवस मला स्वतःहून प्रपोज करणार, आणि आज तो दिवस आलाच. हो का? मी काय म्हणते मग, तुम्हाला माहिती होतं की मी तुम्हाला स्वतःहून प्रपोज करेल म्हणून, आणि तुम्ही पण मला
लाईक करत होतात मग तुम्ही का प्रपोज नाही केलं दौलतराव? चांदणे, हम्म. या दौलतरावची एक काय तर गावात क्रेज आहे. हम्म. 4 लोक बघतात ओ. आणि असा मदतीचा हात हम्म. तुझ्यासाठीच फक्त नाही, असं गावात कोणालाही अडचण असू दे, दौलतराव त्याला निम्या रात्रीची मदत करणार. जा बाबा, म्हणजे तुम्ही मला सोडून सगळ्यांचीच मदत करत फिरता. मला वाटलं तुम्ही फक्त मलाच लाईक करता आणि माझीच मदत करताय. तशी नाही ग, तशी मदत नाही. कशी मग? तशी मदत करणं फक्त तुलाच, खास माणसाला. आणि हे बघ, इथून पुढं काही अडचण येऊ दे, ओनली दौलतराव. हा बाई, मला माहिती आहे. आणि मला हे पण चांगलं माहिती होतं की दौलतरावच माझी मदत करतील. दौलतराव कधीही तत्पर असतो मदत करायला. अच्छा. त्यात तो माझा खास माणूस. चांदणे, आपण एखाद्याला विश्वास दिला ना, तो कडेलाच नाही येणार. अगं बाई दौलतराव, तुम्ही तर दिखतो माझ्यासारखे आहात बघा. मी पण एखाद्याला विश्वास दिला ना, ते भरोसा म्हणतात बघा, मी पण पूर्णच करते. आता हा दिलेला भरोसा लाईफ टाईम असू द्या, कारण आम्ही जे प्रेम करतो ना ते प्रेम लाईफ टाईमचं असतं. आता तो नागेश, आय मीन तुझा रवी, विसरायचं सगळं. म्हणजे आम्ही आहे ना तुझ्या सेवेला. दौलतराव, तुम्ही काय असं करता? तुम्हाला मी बाहेर पण कुठेतरी आपण भेटलो तिथं बोलले, तुम्ही त्यांचंच नाव काढलं आणि आता पण त्यांचंच नाव काढताय. का हो तुम्ही आपल्या रोमॅन्स मध्ये असं करता? ओके, सॉरी बाबा, इथून पुढं नाव घे. ओके. आणि एक बोलू? काय? हा, तरी कडावली घाई काय करताय? घरी कोणीच नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना, ते गेलेले, ते काही येणार नाहीत आता. कंट्रोल कंट्रोल. काय काय तुम्ही जितके सुंदर दिसत होतात ना, हां, त्याच्यापेक्षा जास्त दिसताय बघा आता. दौलतराव, तुम्ही जितके सुंदर दिसत होतात ना, त्यापेक्षा सुंदर दिसताय बघा. आता सुंदर माणसापाशी आल्यावर सुंदरच दिसणार ना. काही पण बोलताय. काही पण नाही चालणे, मग जे आहे तेच. खरंच? तू काय चीज आहे ना ते फक्त मलाच माहित आहे. हा, खरंच. काय पण नाही. दौलतराव, आता चांगल्या कामाला उशीर नाही. खूपच घाई करता बाबा तुम्ही. आता कंट्रोल होत नाही चालणे. आपल्याकडे रात्र आहे ना. आता रात्र मित्र काय नाही. आता हीच रात्र समजायची, अच्छा. कामाला लागायचं. कोण आहे? बाबूरावचा आवाज येतोय मला. उठा तुम्ही पटकन. बाब्या कसं काय आला इथं? पण ते मला माहिती, तो आला इथे. उठा. का बाप मी आहे. काय रे, काय करते मध्ये? दौलतराव काय करतो म्हणजे काय? तो काय मालक झाला काय माझा? म्हणजे हा, दिसत आहे का? काय आकाश काय आलता? काय नाही, ते माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं ना, काय? काळजी घ्या, घराकडे बघा, आल ते विचारायला.
काय याला भीती स्पष्ट सांग ना, किराणा माल द्यायला आलतो म्हणून. म्हणजे हा किराणा तेच ते. सामान दिलं तिला, किराणा सामान. नवऱ्याचा फोन आलता तिच्या मला, म्हणजे चांदणीला किराणा सामान दे. तू काय एवढा चौकशा करतो? अरे पण तुझं काही कामच नव्हतं ना. ए बाबूराव, मुंडक्या उभा करीला. ए बाय दौलत कोणाची गोष्ट आहे ना, दौलत माशी बोलता व्यवस्थित बोलत आहे. हा तू आज कशाला आला, कुठं आला, काय आला? मग? घराची मालकीन बोलल ना, तुझा काय संबंध बोलायचा? अरे मी तिला पैसे दिले, विचारू बघ बरं. म्हणजे 5,000 रुपये घेतलेले माझे, तिला मला टाइम दिलता यायचा. चांदणे, हा? मी कसला टाइम दिलता तुम्हाला? तू काय बोलली सांगताय तू बरं? बोलली होती का मला? मी कधी खरं बोलले बोल, हा? होते? कधी बोलले होते मी तुम्हाला? बर नाही ना, तुझ्या नवऱ्याचं नाव सांगत होता हा दौलतराव काय करत होता म्हणून. अहो. हा कोणाच्या बी नादी लागा, कोण? पण या दौलत तू माझं काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत हा गावाने नाही केलं तर तू काय करणार मावाला? नाही. एक आवाज जर दिला ना, हा. एक आवाज हा. लय मारत्या लय. तू फक्त बाहेरच आवाज देशील, मर्दाला आवाज देऊ पाय. बायाला आवाज द्यायची हा. द्यायची नाही. चालणे अजाबात द्यायचं नाही. अशी गावातली कुली कुत्री किती बी येतात, भाऊ भाऊ करून जाणार. दौलतराव तुझ्या पाठीशी आहे. हा. टेन्शन घ्यायचं किती नाही. दिवस बघतो ना. हा. आणि किती घेतले याचे पैसे तू? 5,000. सांग पटके काय घेतले का नाही तू 5,000? काय बी कसं बोलताय हो तुम्ही ह्यांच्या समोर? खोटं मी बोलत नाही म्हणून तुम्ही जास्त तोंड चालवताय म्हणजे? का? कधी पैसे घेतले मी तुमच्याकडून? म्हणजे काय? आरोप करतोय तुझ्यावर. हा, काय खोटी बोल राहिली? काय खोटं करायचे बोलून तरी राहिली बोल. मी माझ्या नवऱ्याला कॉल करून सांगून देईन हा तुमचं नाव करतो काय की आहे नवऱ्याला ते कॉल सांगू. कर, चल कर लगेच 1 मिनिटाला. बाबू, आहे दौलतराव मी इकडेच उभा आहे. हे बाबू, दूध का दूध पाणी का पाणी. नाही नाही. हा अरे तुला रेशन टाकाला जायचं गाडगडे लपायचं. नाही नाही. हे बघा सांगते हा. मी तुम्हाला बाबूराव, काय पण बोलू नका. बाली डोक्याची माया चोदू नको आता. काय खरं सांग, काय खरं सांगू मी तुम्हाला? 5,000 घ्यायला काय तू? बघा बरं का, मी लई आता उगा माझं भांडण करायला तोंड उकळू नका, सांगते मी मी नाही तुम्हाला. घाबरत भांडायला. चल बोल. कंट्रोल कंट्रोल. एक बाबूराव, हा तू अंगावर हात काढ, अंगावर हात काढ. हे बघ बाबूराव, तुझ्या घरातलं रेशन संपलं तर पिशवी घेऊन माझ्या दाराला येत, आणि तू 5,000 द्यायला लागलाय चांदणीला. दौलतराव गेले ते दिवस, पण आता माझं चांगलं झालं ना आता. आणि पैशाचा लय माझ लय दिवस चालत नाही. हे बघ, पैशाचा माज किती कुणाला काय आहे तू शिकवायची गरज नाही काय. आणि हे बघ, माणसानं कधी बी ना हातरून बघून पाय पसरायचं असतात काय. चालणे, टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत ही दौलतराव तुझ्या पाठीशी आहे ना, अजाबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि बिनधास्त मी तुझ्या घरी येणार जाणार, काय तुझ्या नवऱ्याला सांगायचं ते सांगू दे. ओके. आणि कुणाकडनं पैसे घ्यायचं नाही. ओके, नाही घेणार. आणि नका काळजी करू तुम्ही. या मग. ठीक आहे चालणे. आणि अशी कुली कुत्री किती बी दारात येते ती. नीट बोला, नीट बोल. घाबरायचं दौलत घाबरायचं तुला आता मी दावलं बनाल जरा व्यवस्थित. कावळे कुत्रे म्हणजे आम्ही काही याचा म्हटलं का तो? यावं का? हा? यावं का या बाबूराव? काय याच्यात नीट करीला? हा बरं बरं, जाऊ द्या, हा. शांत बसा. या तुम्ही. रिलॅक्स बेबी रिलॅक्स. हा या या या. बाबूराव, काय होतो मी पण? तर काल मला ओढीची अहो हा? ऐकून तर घ्या, मी काय म्हणणार आहे तुम्हाला. त्याला घरात घ्यायचं आणि मला बाहेरचे बाहेर ते करायचं अहो, माझा काय. त्याच्या काय म्हणली तू? कधी पैसे घेतले ना ग? माझं ऐकता आता तुम्ही? ऐकता ऐकता का? आता ऐका, मी त्याला घरात का घेतलं होतं माहितीये? हा. तुम्हाला माहितीये का, मी त्याच्याकडून 20,000 रुपये घेतलेत. आता मग आता पैसे घेण्यासाठी मला त्याला लाडूगुडू तर लावाच लागेल ना. कसं असं मध्ये? असं मध्ये नाही हो, इथं पाऊस येत होता मरणाचा, म्हणून मी जास्त घरात घेऊन बसले होते. बाकी काहीच नाही. आता तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? अहो तो विश्वास होता म्हणूनच मी त्याला 5,000 दिले ना. मग विश्वास होता की नाही? मग आता बी विश्वास ठेवा. तसं मी काहीच नाही केलेलं, नुसतं गोड गोड बोलून फक्त पैसे काढले. तर तुम्हाला माहित नाही किती चालू माणूस आहे तो. मग पैसे अगं काढले. जेवढा वर काळा तेवढा हात काळा येतो. हा माहितीये मला. गाव एक आणि तो एक आहे. त्याला गावात कोणी माणसां म्हणा त्याला काही काहीच हा? नाही. रस्त्याने चालला तर बाय त्याच्या नावावर बोट मोडीत. हम्म. तसं बाबूराव असं बर चौकातून जाऊ दे. हम्म. हा? मला तर बाय माहितीये. पदर पडेल असं डोक्यावर मला घातल्या. माहितीये तुमची किती इज्जत आहे ते. हा. म्हणून तर मग मी तुमच्याकडून पण पैसे मागितले, तुम्ही मला दिलात. आणि तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर मला पण माहितीये. मग मी तुम्हाला कसं काय असं करीन बरं? बरं याच्या पुढे मग नाही होणार असं काही. आणि तुम्ही ना आता खूप रात्र झालीये. आता दिवस उगेपर्यंत थांबतो ना मी. दिवस उगेपर्यंत कशाला, आता अर्ध्या तासात दिवस उगवते. तुम्ही काय करा, आजची संध्याकाळी येईल ना, हा मग या. बघ बरं. हा आता या टायमाला चाललो परत मी.
जर परत दुसऱ्या टायमाला जर दावला दिसला इकडं विश्वास आहे ना? आहे ना? मी आता किती वाजता येऊ सांग रात्रीला? तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा या. नाही मी जेवायला स्टॉक येतो, स्वयंपाक करून ठेव. हा ठीक मी येताना मटण घेऊन येतो. आहे. या ना मग. हा? या आता जातो मी, सकाळ होईल. माझं एक पप्पी ते जातात. द्या ना. बाबूराव द्या ना, द्या ना. चला नाही, द्या ना. तुमचं काही पण ऑफ करा. चला 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 जा तुम्ही.